नमस्कार मंडळी, मी प्रकाश गावडे ब्लॉगर. आज भरपूर दिवसांनी तुम्हाला एक आगळा वेगळा असा व्हिडिओ आणलेलो आहे आणि त्या ठिकाणी मी निघालो आहे की नैसर्गिक गार्डन. आपण अनेक ठिकाणी शहर ठिकाणीमध्ये फिरतो, परंतु नैसर्गिक गार्डन म्हणजे आपल्याला कुठे विषय मिळत नसते. परंतु आपण एक नियोजन केलेलं आहे की या ठिकाणी गार्डन आपल्याला पाहिजे आहे. सिटीमध्ये जर पाहिलं तर तुम्ही कित्येक लोक खर्च करून गार्डन तयार केले जातात, पण आपल्या ह्या चौकोळ गावामध्ये परमेश्वराच्या कृपेने सातेरी भव्यमी खंडोबा देव यांच्या कृपेने तर आपल्याला नैसर्गिक गार्डन आज आपण पाहणार आहोत. साधं सिंपल सुंदर थंडगार हवा, छान वातावरण. तर त्या ठिकाणी आपण चाललो आहोत आणि तिकडे जाताच आपण श्री आपला खंडोबा देव याचं आपल्याला दर्शन खास घ्यायचं आहे. कारण मी आज का बाहेर पडलो, कारण हा महिना आपल्याला सर्व माहिती आहे की आमच्या भारतात किंवा देशात किंवा इतर लोकांना टोटल जगामध्ये एप्रिल आणि मे म्हणजे गरमीचे दिवस असतात. पण मोठी देवाची कृपा म्हणावी की रात्री इकडे पाऊस लागला. मी ऑलरेडी ह्या व्हिडिओच्या अगोदर एक व्हिडिओ तयार केलेला आहे पावसाबद्दल. म्हणजे आपल्याला ह्या दिवसामध्ये किती पाण्याची टंचाई असते आणि आपण किती सामोरे जातो पाण्यासाठी. त्यासाठी रात्री एक व्हिडिओ शूट केलेला आहे मी. आणि आता पाऊस लागल्यामुळे इकडे जी गरमी होते ती गरमी थोडीफार थंड झालेली आहे आणि थंड ऊन आहे, परंतु गारवा थोडंफार आहे. म्हणून मी आज घरातनं खास बाहेर पडलो की चला आपण एक आपल्या मित्रांना आणि चाहत्या लोकांना एक आगळावेगळा व्हिडिओ आपण म्हणजे टुरिस्ट व्हिडिओ टाईप आज विचार करा की ते टुरिस्ट टाईप आपण व्हिडिओ आपल्या चिंतेसमोर आणू. म्हणून या ठिकाणी खास मी निघालेलो आहे. तर आज मी खास गार्डनला चालू आहे. चला तर आपण जाऊ. आणि मंडळी, मी वेगवेगळे व्हिडिओ करत असतो, तुम्ही पाहताय. काही लोकांची समस्या आहे की हा व्हिडिओ पाहिजे, पण तसं काय नाही. मी ऑलराऊंडर आहे, त्यामुळे काही शंकांना तुम्ही प्रकाश गावडे ब्लॉगरला जर या व्हिडिओमध्ये केला तर पूर्ण तुम्हाला व्हिडिओ इथे पाहायला मिळतील. तर आपण आज या ठिकाणी जाणार आहोत. चला, आपल्याला 5 ते 10 मिनटं लागणार आहे आणि 10 मिनटात आपण त्या नॅचरली गार्डन नैसर्गिक गार्डनमध्ये आपण पोचणार आहोत. तर वाट कसं पाहताय, चला आपण जाऊ पुढे. मंडळी, सध्या गरमीची लाट इकडे निघालेली आहे, परंतु वारा मात्र फार सुंदर सुटलेला आहे, छान सुटलेला आहे. आणि मी तर मला ॲक्च्युली गरमी कंट्रोलच होत नाही, परंतु मी मात्र भरपूर खुश आहे. कारण मला थंडगार वारा लागला, पाऊस लागला, म्हणून हा वारा छानपैकी वारा सुटला आहे. थोडीफार गुलाबी हवा आहे, पण 10चा टाईम झालेला आहे, त्यामुळे थोडं ऊन लागणारच. पण ऊन जरी लागलं तिकडे आमच्या चौकुळगामध्ये थोडंसं जरी पाऊस लागलं तरी काही फरक पडत नाही. आपल्याला थंडगार वातावरण हमेशा मिळतच राहते. ॲक्च्युली इकडे झाडं झुडपं जास्त नाही आहेत, तरी पण ही देवाची कृपाच म्हणावी. म्हणून मी पण सर्व लोकांना हे सांगतो की प्रत्येकाने झाडे लावू, झाडे वाढवू. आणि असा आनंद आपल्याला जर वरच्यावर पाहिजे किंवा आपल्या येथील पिढीला पाहिजे, तर आपण काय करायला पाहिजे, झाडं वाढवायला पाहिजे, जंगल वाढवायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला काय होते, पाऊस मिळू शकतो. पाऊस मिळाल्यामुळे आपण जीवाणू किंवा शेतीवाले हे आनंदाने आपण जीवन आपलं आम्ही जगू शकतो. म्हणजे मला इथे एक पेरूचं झाड दिसलं आहे, तर मी आता पेरू काढणार आहे. पेरू मोठ्यामध्ये आहे, छान आहे. हे पहा, आपण खाऊन बघू की कसं आहे ते. मला भरपूर पेरू आवडतात. आणि आमच्याकडे इकडे मंडळी, आपण जर फिरायला आला नाही एप्रिल ते मे महिन्यामध्ये, तर जंगलामध्ये फिरत असताना आपल्याला कुठलीही गोष्टीची म्हणजे जंगलामध्ये जी फळं मिळतात ती कमतरता आपल्याला मुळीच भासणार नाही. कारण की पेरू म्हणा, मी परवा दिवशी तुम्हाला करवंदाचा पण व्हिडिओ दाखवलेला आहे. करवंद, सुरवंद, जांभळं ह्या सर्व गोष्टी आपल्याला ह्या महिन्यामध्ये, ह्या 2 महिन्यामध्ये आपल्याला खायला मिळतात. पण मंडळी, स्वादिष्ट आणि एक नंबर. आपण जी फ्रूट शॉपमध्ये फ्रुटी घेतो, मार्केटला जातो कुठेतरी, त्यावेळी पण त्याच्यापेक्षा काही पटीने ह्या गावठीमध्ये नॅचरली फळांमध्ये प्रोटीन असते. म्हणून तर आणि आवडीने स्वाद खावं स्वाद अलग असतो. तर वर्षात एक वेळा ही जी फळं मिळतात, आपल्या गावाला मात्र वर्षाने एक वेळा मिळतात. सिटीमध्ये आपल्याला माहिती आहे की रेग्युलर मिळते, परंतु वर्षाने एक वेळा मिळतं. म्हणून आम्ही ह्या दिवसांची वाट पाहत असतो की आम्हाला अशा वेगवेगळी फळं किंवा खायला मिळेल. तर मी आता खाऊन बघतोय, बघू कसं आहे ते. वा, मस्त आहे ना. कलमी पेरू आहे, कलमीसारखं वाटतं आहे. मंडळी, हे जर तुम्ही सुगंध वास जर घेतला आहे
तर असा एक वेगळा रुचकर आणि सुंदर असा सुगंध येत असतो. त्यामुळे खायच्या अगोदरच हे फळ बघितलं की ते मन प्रसन्न होते आणि पुन्हा खावं कसं वाटते. म्हणून तर आपण इकडे फिरत असताना काही नाही का आपल्याला मिळतेच काही, कारण इथे काही कमतरता नाही आहे. पण कमतरता आणि इथनं पुढे पण नाही राहायला पाहिजे. तर तसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना की आपण अशी फुलांची झाडं तोडायला नको आहेत, जंगल वाढवायला पाहिजे, हे वरच्यावर मी सांगतच असतो. जर असं आपण नाही केलं जंगलतोड म्हणा किंवा ही फळांची अशी झाडे जी असतात ती जर नाही तोडली तर आपल्याला देवाच्या कृपेने नॅचरल फळं वर्षात एक वेळा खायला मिळतात. आणि ते जर खायला मिळाली तर आपलं आरोग्य एकदम व्यवस्थित आणि तंदुरुस्त होतं. ठीक आहे फ्रेंड, चला मंडळी, अखेर आपण नॅचरली परमेश्वर देणगी दिलेले ते नैसर्गिक गार्डनमध्ये आपण आलेलो आहे. गार्डन म्हणजे तसं खास काय नसते, परंतु तरी काय नसलं तरी साधं जरी असलं तरी जंगलातलं गार्डन निसर्गाने घडवलेलं हे काही वेगळंच असते. हे बघितलं की मन काही भारून जाते, मन प्रसन्न होते, एकंदरीत राहावं असं वाटते. अशा काही गोष्टी आपल्याला पाहायला कुठे मिळत नाही. आणि इम्पॉर्टंट म्हणजे मंडळी इकडे तसं काही झाडं फुलं वगैरे नाही, परंतु जे निसर्गाने घडवलं आहे ते सुंदर माझ्या पाठीमागे दिसते ना तुम्हाला, असं गार्डन छानपैकी. हे पहा, मी संभव दाखवतो, अशी हिरवळ, एवढा ऊन आहे, उन्हाची एवढी लाट आहे, परंतु तरी पण जरी फक्त एक वेळा जरी पाऊस रिमझिम पडला तरी तर गार्डन स्वरूपात सर्व तयार होते. कारण ही देवाची कृपाच म्हणावी. म्हणून आणि मंडळी एक वैशिष्ट्य आहे इकडे ना, आपण पावसाळ्यामध्ये जर पाहिला तर हे जे गार्डन आहे नैसर्गिक गार्डन सुंदर असं हिरवळ, ते गार्डनमध्ये जर पावसामध्ये पाहिलं तर ही नदी असते, ॲक्च्युली नदीच आहे ही, आणि पूर्ण तुंब भरून वाहत असते ही नदी पावसाळ्यामध्ये. मला वाटते पूर्ण मी पाठीमागे मला दिसते ना बाजू, तिकडे पूर्णपणे पाणी भरते आणि इकडे छोटी छोटी मच्छी पण वरती जात असतात तिकडे. वर्षातून एक वेळा तर हे असते 15 दिवसासाठी. तर मी यंदा मंडळी बघू, ओके वाटलं तर मी पण इकडे यंदा मच्छी मारायला येणार आहे. मला थोडीफार आवड आहे, मी मच्छी मारत नाही, पण मला आता तुम्हा प्रेक्षकांना जर असं वेगळं काहीतरी दाखवायला पाहिजे तर ते मला काम करायलाच पाहिजे. त्याच्यासाठी मी खास इकडे येणार आहे. ठीक आहे मंडळी, तर आता आपल्याला देवदर्शनला जायचं आहे. चला, आपला खमदोबा देव आपला, म्हणजे आम्ही इकडे सुक्या सगळ्यावर म्हणतो की असं उंच टेकडीवर, असं हजार मीटर टेकडीवर तो खमदेवाचं आपलं देवाचं मंदिर स्थापित आहे. आणि त्या ठिकाणी आपण खास दर्शन घ्यायला जाणार आहोत. तर चला, तर आपण वेळ न लावता, आपल्याला 5-10 मिनटं लागणार आहे जायला, काही हरकती नाही. चला आपण पुढे जाऊ. तर आपण त्या नैसर्गिक गार्डनमधनं चाललेलो आहोत. आता इथं छान वाटते चालायला वगैरे, कारण इथे पाणी वगैरे नसते. आणि मी आज हे पूर्णपणे तुम्हाला एरिया दाखवतो आहे, कारण आपण केव्हाही शांती, आपले सुख शांती किंवा आपलं आपल्याला एकंदरीत वाटायला पाहिजे, फ्रेशपणा वाटायला, तर अशा स्वरूपानं आपण जर फिरलो. आता एवढं ऊन आहे, मला वाटते 10-11 वाजलेले आहेत तरी पण भरपूर ऊन आहे, पण इथं आल्यानंतर मला पूर्णपणे एकदम फ्रेश वाटलं. त्याच्यासाठी मी खास आज म्हटलं, एक विचार केला की आपल्या फ्रेंड लोकांना आपण एक आगळेवेगळे नैसर्गिक गार्डन आणि देवदर्शन करायची इच्छा आली माझी. माझ्यासमोर तुम्ही आहातच, मला माहिती आहे, माझे चाहते लोक हमेशा माझ्या पाठीशी असतातच. म्हणून तर आम्ही हा प्रोग्राम आखलेला आहे. आणि भरपूर दिवस आले ना हा लॉगरमध्ये हरकाडा आखला नव्हता, म्हणून मी खास आज एक नियोजन केलं की चला आपण एक वेगळा काहीतरी लॉगरमध्ये व्हिडिओ दाखवू. ठीक आहे, चला तर आपण पुढे जाऊ, आपल्याला जायचं आहे, टाईम होणार आहे पुढे. मंडळी, मी देवदर्शननं जात असताना मला एक आगळेवेगळा असं प्रोजेक्ट आठवला की काल इकडे पाऊस पडलेला आहे आणि इकडे मंडळी आपल्या चौकुळ आंबोली भागामध्ये पूर्ण दगडी भाग आहे. तर दगडी भागामध्ये पाऊस पाडून जर परमेश्वर आपल्यासाठी पाटबंधारे टाईप या दगडामध्ये असं पाणी साठवतं, तर आम्ही का साठवू नये? मग आमच्यात काय कमतरता आहे हे पाहत मनामध्ये दिसतं आहे. हे पाणी आहे पूर्ण दगडामध्ये, जसं आपण पाटबंधारे करतो त्या स्वरूपाने परमेश्वर एवढ्यापर्यंत आपली तयारी करतो आहे की आपल्याला पाणी देतो आहे, पाऊस पडतो आहे, पाणी देतो आहे, साठवून ठेवतो. तर आम्ही छोटंसं एवढं का काम करू नये की जेणेकरून आम्ही जंगल वाढू का नाही? तर हा तरी आम्ही सर्वांनी खरोखरच विचार करायला पाहिजे. खूप मोठी गोष्ट आहे विचार करण्यासारखी, आणि याला आधार राखायला पाहिजे. तरी अशी परमेश्वर, आम्ही भरपूर काही पाप पुण्य करतो, पण त्याच्यापासून परमेश्वर आपल्याला आपला डोळा उघडा ठेवतो आणि आपला आशीर्वाद सदा देतो.
तर हे आपण न करता आपण पण थोडीफार आम्ही जन्माला आलो म्हणतो तसे आपण काहीतरी करायलाच पाहिजे. हे तरी बघून आपण सर्वांनी एकजुटीने काहीतरी वेगळं करू. चला तर आपण पुढे जाऊ. चला मंडळी, आपल्या मंदिरकडे जाण्यासाठी मी तिकडेवरनं चालण्याचा प्रवास माझा चालू आहे. नाही म्हणजे 1000-2000 मीटर एवढा उंच प्रवास आहे. आणि आता मी वरती निघालो आहे. मंडळी इकडे पाहिलं तर खाली ते रोड आहे. हा रोड आपला आंबोली टू पारगडपर्यंत गेला आहे, बाबा फॉल्सपर्यंत गेला आहे. आणि जे मधनं त्या रोड आहे, हा रोड वर तिकडे टेकडीला आलेला आहे. मी आता एक 5-10 मिनटात तिथं मंदिरकडे जाणार आहे. परंतु ही जी टेकडी आहे मंडळी, ती पूर्णपणे दगडाने व्यापलेली आहे. जसं की विमानतळ, एरोप्लेन ह्या पद्धतीने इथे छानपैकी अशी भरपूर म्हणजे आपल्याला सरासरी नजर पोचत नाही असं दगडावरती हे आपलं मंदिर बसलेलं आहे. आणि त्या ठिकाणी मी आज चाललेलो आहे. माझ्या प्रिय टुरिस्ट लोकांना ही विनंती आहे, फ्रेंडांना, की आपण येत असताना खरोखर इथे किती उष्णता राहू दे चौकुळ गावामध्ये, पण ह्या टेकडीवर जर आपण गेलो तर आपल्याला एवढं सुंदर वातावरण वाटतं, छान वाटतं, हिरवगार. तर हे पाहण्यासारखं खास नाही आहे, परंतु वारा जो वाहताचा सुंदर झुळझुळ असा वारा वाहत असतो. त्यामुळे थोडं वाऱ्याच्या लहरी आल्यामुळे आपल्याला एकदम प्रसन्न वाटत असते. म्हणून तर प्रत्येकाने देवाचं दर्शन होणारच. देवाचं दर्शन होताच आपल्याला इथं तुमचं एक आगळं वेगळं स्वरूप पण पाहायला मिळतो. तर त्या ठिकाणी मी आज आनंद घ्यायला चाललेलो आहे आणि देवाचं दर्शन पण घेणार आहे. तर चला तर तुम्ही माझ्यासोबत आहात, चला आपण जाऊ. व्हिडिओ मात्र पूर्णपणे पाहायला विसरू नका, शेवटपर्यंत पाहायचं आहे. कुठलाही व्हिडिओ पाहत असताना आपल्याला थोडक्यात जर पाहिला तर त्यातला आपला अनुभव मिळू देत नाही. म्हणून आपण पूर्णपणे कोणताही व्हिडिओ पाहिला, चाहे कोणाचाही आपण पूर्णपणे पाहायला विसरू नका. तर चला आपण वेळ न लावता आपण पुढे जाऊ. काय असं ना, आपण मंडळी टेकडीच्या माथ्यावरती आलेलो आहोत. आणि इथं टेकडीच्या माथ्यावर येताच थंडगार वारा सुटलेला. मला तर भरपूर गरमी होती तरी बापरे, पण आता इथं आनंद, शांत वाटलं, छान वाटलं. तुम्हाला ते हे बघून सर्व चांगलंच वाटत असेल ना, आनंद येत असेल. आणि आता मी तुम्हाला पूर्ण ही टेकडी जी आहे ते विमानतळ असते तशी आहे छानपैकी. आणि हवा वगैरे छान आहे. तरी कितपर्यंत मोठी आहे ते मी तुम्हाला थोडेफार आरखडा दाखवतो. आणि पाहायला फार सुंदर वाटते, कारण इथे ऊन आणि आता या दिवसामध्ये तसं तर पाहायला खास नाही. परंतु एकच पाहण्यासारखं आहे की आपल्याला हवा मात्र छान मिळते, इथे नॅचरल हवा मिळते. वॉकिंग वगैरे करायला इकडे यायला काही हरकत नाही, फार सुंदर होतं नाही. त्यासाठी आपण नंतर आपली गाडी येणार आहे पुढे होईल. ठीक आहे मंडळी, इकडे ना एक कसेचोडून गाव आहे, 2 ते 3 किलोमीटर इथनं जवळ आहे. इथनं आता ही गाडी गेली तुम्हाला दिसते ना, 5 मिनटं पोचणार आहे मी. ते मंदिरची कळस पण मला दिसतोय, समजा दिसतोय. ओके, तर तिथं आता मी जाणार आहे. हे लोक पण तिकडे गेले आहेत आणि गाडी पण इकडे. हा रोड मात्र पूर्णपणे पुढे गेला नाही, मध्ये स्टॉप आहे 3 किलोमीटरनं. ठीक आहे मंडळी, तर आपण कुठेतरी आला इकडे, तो चुकून इकडे आला तर प्लीज कृपया करून पुढे जायचं नाही आहे. इथनं मंदिरकडनं रिटर्न व्हायचं आहे.